SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. राज्यभरातील सर्व शाळा 15 जून पासून सुरू झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शाळा मोठ्या उत्साहात व आनंदात सुरू झाल्या. सोलापूर शहराजवळील मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना 3 गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला. आई वडील, शिक्षक आणि शाळेतील मित्र. तसेच मी जे काही आहे त्याचे श्रेय माझ्या शिक्षकांना जाते असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा सोलापूर शहरालगत आहे. शहरामध्ये खासगी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरीही या शाळेतील शिक्षक वृंद यांनी येथील पटसंख्या कमी होऊ न देता त्यात वाढच केली आहे. मागील वर्षी 150 पटसंख्या असलेली ही शाळा यावर्षी 194 पटसंख्येपर्यंत घेऊन जाण्यात शाळेतील शिक्षकांनी मौलिक भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे खूप कौतुक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले. या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, मुख्याध्यापक प्रकाश राचेटी, माजी मुख्याध्यापक शिवानंद भीमनवरू, केंद्र प्रमुख सिद्धराम वाघमोडे, विस्तार अधिकारी बापूराव जमादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरप्पा कुरे, नगरसेविका वैशाली भोपळे तसेच शिक्षक आप्पासाहेब उमरानी, आमसिद्ध तीर्थकर व इतर शिक्षक उपस्थित होते. प्रारंभी मजरेवाडी येथील शाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर फीत कापून शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पहिलीतील विद्यार्थिनी वेदश्री विष्णू माने हिने ATS परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक आप्पासाहेब उमरानी यांनी प्रास्ताविक केले. तसेच शाळा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले. शाळेसमोरील वाहतुकीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचीही त्यांनी मागणी केली.